नेमकं बातमी आहे ती भारत आता पाकिस्तान सोबत खेळणार असल्याची। भारत आशिया कपमधून माघार घेण्याच्या तयारीत आहे आणि याबाबत बीसीसीआय कडून लवकरच घोषणा केली जाण्याची शक्यता आहे। सप्टेंबर 2025 मध्ये आशिया चषक खेळवला जाणार आहे। पाकिस्तानला धडा शिकवण्याच्या दृष्टीनेच हा बीसीसीआयचा मास्टर स्ट्रोक मानला जातोय। पाकिस्तानची चहू बाजूने कोंडी करण्याच्या प्रयत्नात भारत असल्याचं दिसतंय। विशाल सवणे आपले प्रतिनिधी या संदर्भात आपल्याला अधिकची अपडेट देत आहेत। विशाल, नक्कीच ज्या पद्धतीने तो पहलगाम हल्ला झाला भारतीय निष्पाप भारतीयांवरती, त्यानंतर भारताने ऑपरेशन सिंदूर राबवत चोख प्रत्युत्तर दिलं। मात्र भारताने फक्त ऑपरेशन सिंदूरच नाही तर प्रत्येक पातळीवरती पाकिस्तानची कोंडी करण्याचं ठरवलेलं आहे। अगदी व्यापारापासून ते खेळापर्यंत प्रत्येक ठिकाणी भारत जो आहे तो पाकिस्तानची कोंडी करताना आपल्याला दिसून येते। आता क्रिकेटमध्ये देखील भारताने हा स्ट्राईक जो आहे तो केलेला आहे। क्रिकेट स्ट्राईकच म्हणावं लागेल याला। महत्त्वाचं म्हणजे आता जून महिन्यामध्ये श्रीलंकेमध्ये एशिया कपचं आयोजन होते, महिला एशिया कपचं आयोजन होते, तर सप्टेंबर महिन्यामध्ये पुरुषांच्या एशिया कपचं आयोजन होते। या दोन्ही वेळेस या दोन्ही आयोजनामध्ये भारतीय क्रिकेट संघ हा खेळणार नसल्याची माहिती देखील समोर आलेली आहे। कारण एशियामध्ये ज्या प्रमुख संघ आहेत त्याच्यामध्ये पाकिस्तान, भारत, बांगलादेश, श्रीलंका यासारखे प्रमुख संघ जे येतात, अफगाणिस्तान देखील संघ याच्यामध्ये येतो आणि पाकिस्तान आणि इंडिया आहेत त्यातले प्रमुख संघ जे आहेत ते आहेत। मात्र ह्या दोन्ही संघ समोरासमोर येणार असल्या कारणाने भारत जो आहे तो या संपूर्ण मॅच मध्ये खेळणार नसल्याचं देखील स्पष्टपणे माहिती जी आहे ती समोर येताना आपल्याला पाहायला मिळते। बीसीसीआयने जी एशियाई क्रिकेट परिषद आहे एसीसी याला देखील कळवल्याची नक्कीच विशाल, आपण पाहतोय की एकंदरीतच आता क्रिकेट जगतात सुद्धा, क्रिकेटच्या मैदानात सुद्धा पाकिस्तानवरती सरशी करण्यासाठी भारताने हा एक महत्त्वाचा निर्णय घेतल्याचं कळतंय। एशिया कप मधून भारत बाहेर पडणार आहे, मॅच खेळणार नाही अशी आताची सगळ्यात मोठी अपडेट आपण पाहतोय। धन्यवाद सविस्तर अपडेटसाठी।